नमस्कार. अबोली या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप जबरदस्त असणार आहे. अबोलीला कोर्टात बोलू दिलेलं नसतं, त्यामुळं घरी आल्यानंतर अंकुशनं अबोली पुढे ठेवलेली भयानक अट आणि त्याचबरोबर आपलं कुंकू आणि मंगळसूत्रासाठी अबोली ही कशी कोर्टामध्ये धुव्वा उडवते, त्या देवदत्तला आणि प्रतापरावला कसं पाणी पाजते, त्यांना कसं गप्प बसवते, हे आज आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अखेर अंकुशला अबोलीमध्ये जो कॉन्फिडन्स आहे ते भरण्यामध्ये, म्हणजे अबोलीच्या अंगात 100 हत्तींचं बळ आणण्यामध्ये कसं यश आलेलं आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अबोली कोर्टात उभी राहिलेली आहे आणि तिने एका पाठोपाठ असे पुरावे दाखल केलेले आहेत, ज्यामुळं देवदत्त हा गप्प बसतो. इतक्या वर्षांची त्याची जी प्रॅक्टिस आहे ती एकदम नवीन असलेल्या अबोलीने वकिली दाखवत, तिचा जी सत्सद विवेक बुद्धी, त्याचबरोबर तिचं धाडस, तिची हुशारी दाखवत तिने प्रतापरावला कसं अडकवलेलं आहे आणि त्याचबरोबर देवदत्तची कशी बोलती बंद केलेली आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अबोली आता कोर्टामध्ये जेव्हा उभी आहे आणि तिथे असलेला देवदत्त तिचा अपमान करत आहे, तिला चुकीची वागणूक देत आहे, तेव्हा अंकुशला खूप राग येतो. अंकुश खूप चिडलेला असतो. अंकुश म्हणतो की हे जे काय चाललेलं आहे हे सगळं या लोकांमुळे चाललेलं आहे. आणि तो देवदत्तला म्हणतो की कोणाला आवाज ऐकू येत नव्हता, आवाज तर सगळ्यांना ऐकू येत होता, हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, हे सगळं तुम्ही मुद्दाम करत आहात, असं अंकुश सर्वांच्या समोर तिथे सांगत असतो. तेव्हा देवदत्त म्हणतो, कसं आहे माहिती आहे का अंकुश शिंदे, राग आला ना, अहो पण तुमची बायको बोलतच नाहीये, ही अबोली तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीये, मग करणार काय, लक्षात घ्या ना तुम्ही पण, अहो तिला तर बोलायला सांगत आहे आम्ही, असं अंकुशच्या समोर देवदत्त म्हणत आहे. आणि मग तो म्हणतो, ठीक आहे, अबोली उद्या बोलेल आणि उद्या अबोली अशी बोलेल की तुमच्या सगळ्यांची तोंड बंद पडणार आहे, असं अंकुश त्यांना सांगत असतो. तेव्हा देवदत्त म्हणतो, उद्याचं उद्या बघूया, जर उद्या अबोली कोर्टात बोलली नाही तर तुला मुंडन करावं लागेल, एवढं लक्षात ठेव, वस्तारा घेऊन मी येईल, असं देवदत्त अंकुशला सांगत आहे. आता अबोली पुढे कोणताच पर्याय नसतो, अबोली खचून चाललेली असते. अंकुशला मात्र अबोलीमध्ये जी ताकद आहे ती पुन्हा आणायची असते. काही करून अबोली ही लढली पाहिजे असं अंकुशचं म्हणणं असतं आणि अंकुशने आता ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं. अंकुश लढण्यासाठी तयार असतो आणि अबोलीला म्हणतो की तुला उद्या कोर्टात धुव्वा उडवलाच पाहिजे. आता अबोली सर्वजण घरी येतात, काका, प्रिन्स, मनवा अबोली घरी आलेले असतात. तेव्हा रमा वाट बघत असते. रमा म्हणते, काय झालं अबोली, तू मांडली ना तुझी बाजू, मला माहिती आहे सगळं व्यवस्थितच होणार होतं, पण अबोली म्हणते की नाही आई, मी माझी बाजू मांडू शकलेली नाही, मी चुकली आहे, मला बोलता नाही आलं, मी ही केस लढू शकत नाहीये, माझी गडबड झाली. तेव्हा अबोली रडत असते आणि अंकुश तिथे येतो. अंकुश मात्र भयानक चिडलेला असतो. प्रिन्स सर्वांना तिथे रमा विचारत असते, नक्की काय झालेलं आहे सांगा, पण कोणी काहीच बोलत नसतं. अबोली खूप घाबरलेली असते आणि अंकुश तिथे येतो आणि म्हणतो, काही नाही झालेलं, सांगेल तीच तुला, नाहीतर मी सांगतो नक्की काय झालंय. तिला कळत नव्हतं का एवढं. आणि तेव्हा लगेचच रमा अबोलीला पाणी देते. अबोली रडत असते. अबोली म्हणते, अंकुश सर, तुम्ही मनवासाठी दुसरा वकील बघा, मी ही केस लढू शकत नाही, कारण मी जर ही केस लढली तर अबोली म्हणते की मनवाला न्याय मिळणार नाही. तेव्हा रमा म्हणते, अबोली असं काय बोलतेस तू, फक्त तूच ही केस लढू शकते आणि तूच मनवाला न्याय मिळवून देऊ शकते, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तू असं बोलू नकोस, असं रमा सांगत असते. पण अबोलीचं एकच असतं की मला ते जमणार नाही. तेव्हा अंकुशला खूप राग येतो. अंकुश म्हणतो, तुझ्या एवढं लक्षात आलं नाहीये, सगळ्यांना आवाज ऐकायला येत होता आणि त्या देवदत्त खांडेकरलाच आवाज ऐकायला येत नव्हता, तुझा जो कागद आहे त्या भावनाच्या पायाखाली जाऊन असाच पडला, लक्षात येतात का तुझ्या गोष्टी, विचार कर जरा. तर लगेचच रमा म्हणते, अबोली काय बोलतेस तू, हे तुला कळतंय का, अगं तूच ही केस लढू शकते, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं रमा सांगत असते. रमा म्हणते की ही केस फक्त तूच लढली तरच जिंकणार आहोत अबोली, आणि या मनवाकडे बघ. आणि अबोलीला सगळेजण समजून सांगत असतात. अबोलीला म्हणत असतात की अबोली तू विचार कर, काय चुकते. आणि तेव्हा अंकुशला राग येतो. अंकुश म्हणतो, विचार कर जरा, त्या देवदत्तला आवाज ऐकायला येत नव्हता तरीही तो मुद्दाम म्हणत होता, का माहितीये, आज त्याने जो अपमान केला तो तुझा नव्हता, तर तुझ्या अंगावरती जो काळा कोट घातलेला आहे ना, त्या
माझ्या काळ्या कोटाचा तो अपमान करत होता. कसं आहे माहिती आहे का अबोली तुला, माझ्या बाबतीत असं झालं तर मी सहन करणार नाही. माझ्या वर्दीच्या बाबतीत कोणी काही बोललं तर मला ते कदापिही सहन होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला बोलावं लागणार आहे. आणि या मनवाकडे बघ, तिची अवस्था बघ काय झालेली आहे. त्या नराधमांनी तिला कसे वागणूक दिलेले आहे हे बघ जरा, तुझ्या लक्षात येईल. आणि तरीही तू गप्प बसणार आहे. तुझ्या लक्षात येतंय का? अगं, या मनवाला न्याय मिळवून देणारी तूच एकटी आहे. दुसरं कोणीही तिला न्याय मिळवून देऊ शकत नाही, असं अंकुश सर्वांच्या समोर तिथं सांगत आहे. आणि म्हणत आहे की तुला बोलावंच लागणार आहे. हा अंगावर काळा कोट काय तू शोसाठी घातलेला नाही, तर तो न्याय मिळवून देण्यासाठी घातलेला आहे. आणि तुला या सगळ्यांच्या वतीनं तुला तिथं बोलावं लागणार आहे. अगं, ज्यावेळेस तू वकील नव्हती, अभ्यास करत होती, तरीही तू या चाळीतल्या लोकांसाठी धडपडलेली आहे. आणि आजच तुला असं काय झालेलं आहे की तुला भीती वाटत आहे, असं अंकुश अबोलीला म्हणत आहे. तुला माहिती आहे का, ह्या अंकुश शिंदेची तू बायको आहे. ज्याचं नाव ऐकलं तरी गुंड थरथर कापायला सुरुवात करतात. आणि आज या अंकुश शिंदेची बायको घाबरली, त्या खोटारड्या माणसाला घाबरली. ही गोष्ट तू विचार कर जरा, तुझ्या मनाला पटते का? कारण काय चुकतंय या गोष्टीचा जरा विचार कर, असं अंकुश अबोलीला सांगत आहे. अबोलीला म्हणत आहे की तू विचार कर, कारण काहीही झालं तरी तुला ही केस जिंकायचीच आहे. आणि आता प्रश्न हा फक्त केसचा नाही तर तुझ्या आणि माझ्या नात्याचा आहे. काहीही झालं तरी ही केस तुला जिंकावीच लागणार आहे. आणि जर तू ही केस जिंकली नाही तर तो आपल्या नात्याचा शेवट असेल, असं अंकुश अबोलीला सांगत आहे. अबोलीला तो म्हणत आहे की तुला जिंकावंच लागणार आहे. काही झालं तरी तू जिंकणार आहे हे मला माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू ही केस जिंकली नाही, मनवाला तू न्याय मिळवून देऊ शकली नाहीस, तर तिथं आपलं नातं संपलेलं असणार आहे, असं अंकुश अबोलीला सांगत आहे. अबोलीला तो म्हणत आहे काही झालं तरी तुला जिंकावं लागणारच आहे. आणि नाही जिंकलीस तर मग तुझ्यासाठी हे सगळं अवघड होऊन बसणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या देवदत्ताने मला काय सांगितले, मुंडन करायचं. मुंडन कधी करतात माहिती आहे ना तुला? बायको गेल्यानंतर. आणि मग उद्या जर तू कोर्टात गप्प बसली, तू काही बोलली नाहीस, तर उद्या माझं मुंडन होणार आहे. आणि त्यानंतर मी घरी आल्यावर तुझ्या नावाची आंघोळ करणार आहे. अंकुश हे सर्व बोलत असतो. अबोली घाबरलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की देवदत्त सगळेजण बसलेले आहेत. तेव्हा भावना म्हणते की ती अबोली सहजासहजी हार मानणारी नाही, ती पुन्हा द्वेषाने उठेल आणि पुन्हा येईल, एवढं लक्षात ठेवा. 3-4 वेळा तिच्याशी वाट लावावी लागणार आहे. तेव्हा देवदत्त म्हणतो की हो नक्की. आता उद्या पण माझी पुढची चाल काय आहे ते तिला माहितीच नाही. इकडे मनवा अबोलीकडे येते आणि म्हणते की वहिनी जा, तू दादाशी बोल, दादाला गरज आहे तुझी. कारण आत्ता दादा चिडलेला आहे, पण त्याला गरज आहे, तू जा. आत्ता हा जो प्रश्न आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा आहे, एवढं लक्षात घे. तुला दादाशी बोलावंच लागेल, असं अबोलीला मनवा सांगत आहे. मनवा म्हणत आहे की काहीही झालं तरी तुला बोलावं लागणार आहे. अंकुश बरोबर बोलण्यासाठी अबोली जाते. आणि तेव्हा अंकुश म्हणतो की तू गप्प बसायचं नाहीस, कारण तू गप्प बसणारी नाही. तुला माहिती आहे, तुझ्या जागी जर सोनिया असती तर त्या देवदत्त खांडेकरला तिनं त्याची बोलती बंद केलेली असती, त्याला पाणी पाजलं असतं. पण तू गप्प बसलीस, तू काहीच बोलली नाहीस. यामुळं काय झालं तुझ्या लक्षात येते का? तो जिंकला आहे, तो खोटारडा माणूस आहे, तुला मनवासाठी लढायचं, एवढं लक्षात ठेव. आता उद्याच्या भागामध्ये अबोली कोर्टामध्ये तिचं ओपनिंग स्टेटमेंट देते आणि ती सांगायला सुरुवात करते, ते पुरावे द्यायला सुरुवात करते. ती म्हणते की जेव्हा मनवावरती अतिप्रसंग झाला तेव्हा हे जे ब्रेसलेट होतं, हे ब्रेसलेट हे प्रतापरावांचं आहे. तेव्हा लगेचच देवदत्त उठून उभा राहतो आणि म्हणतो याचा पुरावा काय आहे? तुम्ही डायरेक्टली माझ्या अशिलावरती आरोप करत आहात. तेव्हा अबोली ते ब्रेसलेट दाखवते आणि म्हणते या ब्रेसलेटवर असलेला USB मार्क जो आहे तो हा आमच्या सोनाराचा आहे. आणि तो एकच सोनार आहे ज्याच्याकडून हे ब्रेसलेट बनवलं जातं. त्याचबरोबर ती पुढचा पुरावा सादर करते, तो म्हणजे इकडे प्रेमच्या हातावरती असलेली जन्मखून. त्याच्या हातावरती एक खून आहे. आणि अबोली तिथं सर्वांच्या समोर प्रतापरावला विचारते, तुमच्या हातावर आहे का अशी खून? नाही असेल तर सांगा मला, तुमच्या हातावर अशी खून आहे का? आणि प्रतापराव गप्पच झालेला आहे. आणि मग प्रिन्सला ती म्हणते, दाखव तुझ्या हातावर असलेली खून. आणि प्रिन्स कोर्टाच्या समोर त्याच्या हातावर जी खून आहे ती दाखवतो. आणि त्या क्षणी प्रतापराव आणि देवदत्त गप्प बसतात. थँक्यू.